दवदिला तिदारुण केले शरभंगोद्धरण ये देखून मुनिगण आले ठाकून श्रीरामा। आणि ज्या वेळेस असणारा प्रभू रामचंद्राची ख्याती असणारी सगळीकडे पसरू लागलेली आहे की मोठ्या विराट राक्षसाचा वध असणारा प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे, जे शरभंग ऋषी आहेत त्यांचा सुद्धा उद्धार असणारा प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे। ही ख्याती ज्या वेळेस असणारा सर्व तो परिपसरले त्यावेळेस सर्व जे ऋषी आहेत ते प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी वनामध्ये येऊ लागलेले आहेत। वय खान सवाल किल्य अग्निहोत्री शुद्ध शिळ राक्षस भय अतिव्याकुळ आले सकाळ श्रीरामापासे। आणि असणारे वनकिल्ले अशा प्रकारचे जे ऋषी आहेत ते सुद्धा असणारे प्रभू रामचंद्राच्या भेटीला आलेले आहेत। अग्निहोत्री ऋषी आहेत ते सुद्धा प्रभू रामचंद्राच्या भेटीला आहेत। आणि जे असणारे शिळेवर बसून तपश्चर्या करतात ते सुद्धा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या भेटीला येऊ लागलेले आहेत। सर्व ऋषीगण असणारे राक्षसांपासून आपली सोडवणूक करण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या भेटीला येऊ लागलेले आहेत। जळाहारे फळाहारे जटाधारे ब्रह्मचारी पत्राहारे वायुहारे निराहारे ऋषी आले। आणि कशा प्रकारचे ऋषी आलेले आहेत की जे नुसतं पाणी पिऊन असणारा आपली तपश्चर्या करतात अशा प्रकारचे ऋषी आलेले आहेत। काही ऋषी असणारे नुसतं फळं खाऊन तपश्चर्या करतात तसे सुद्धा ऋषी असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत। काही असणारे केस वाढवून आपले तप पूर्ण करतात तसे सुद्धा ऋषी असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि ब्राह्मण लोक सुद्धा सर्व काही जे असणारे त्या जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे ऋषीगण ब्रह्मलोक होते ते प्रभू रामचंद्राच्या भेटीला आलेले आहेत। एक भगवे एक नागवे वल्कलधारे मळेन लेवे राक्षस भय आले आगवे आम्हा रागवे रक्षावे। आणि काही असणारे त्या ठिकाणी अशा प्रकारचे आहेत की जे कपडेच घालीत नाहीत किंवा काही असणारे भगव्या वस्त्र असणारं परिधान करून आपलं तप करतात अशा प्रकारचे महान महान ऋषी असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांजवळ राक्षसांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आलेले आहेत। एक अंगुष्ठ व्रत एकासे एक ते वृक्षाग्र निवासे एक ते एक पाद तापसे भय संन्यासी। आणि काही तपस्वी कसे आहेत नुसत्या अंगठ्यावर उभं राहायचं, तर काही तपस्वी असणारं आपलं तप झाडावर उभं राहून करायचं, किंवा काही असणारं त्या ठिकाणी असे भयानक अशा प्रकारचे तप त्यांनी केलेले होते। अशा प्रकारचे तपस्वी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भेटीला आलेले आहेत। जळवासी आकाशवासी विवारवासी हरणीशी एक ते सदा स्मशान वासे ते धाकेसी। आणि कुणी पाण्यात राहणार आहे, कुणी असणार आकाशामध्ये राहणार आहे, कुणी असणार त्या ठिकाणी जंगलामध्ये गुहेमध्ये राहणारे, गुहेमध्ये राहून तप करणारे अशा प्रकारचे ऋषी प्रभू रामचंद्राच्या भेटीला येऊ लागलेले आहेत। राक्षस धाकाची दुख दुखा सपत्ने का पत्निक विदुर आले पयाने का रघुकुळ टिळक संरक्षे। आणि काही असणारे जे संसार करीत होते ते असणारे ज्यांना बायका होत्या ते सुद्धा आलेले आहेत, ज्याचे बिना लग्नाचे होते ते सुद्धा असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा आश्रय घेण्यासाठी प्रभू रामचंद्राकडे येऊ लागलेले आहेत। वृद्ध वृद्धे श्रीरामा प्रते अतिशय येते काकुळते राक्षस महामाराते आम्हा रघुपते रक्षावे। आणि वृद्ध असणारे जे तप करून झालेले होते ऋषी ते सुद्धा प्रभू रामचंद्रापाशी येऊन गयावया करू लागलेले आहेत। हे प्रभू रामचंद्र, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी त्या राक्षसांपासून वाचवू शकत नाही अशी असणारी गयावया प्रभू रामचंद्रांसमोर ते वृद्ध करू लागलेले आहेत। एक बोचरे उकळे हाते फळे ठेचो ठेचून खाते तेही आले श्रीरामा प्रते राक्षस भये महावीर। आणि काही काही ऋषींचे तर दात पडलेले आहेत, फळं असणारे त्या ठिकाणी कुटून कुटून खाऊ लागलेले आहेत, ते सुद्धा असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आमचं रक्षण करा म्हणून प्रभू रामचंद्राजवळ आलेले आहेत। ज्ञाने ध्याने समाधाने राक्षस भय भिवने आले श्रीरामा ठाकोने अवघे मुने। आणि ज्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे अशा प्रकारचे ऋषी सुद्धा आलेले आहेत, जे ध्यानामध्ये असणारे तल्लीन अशा प्रकारचे असतात ते सुद्धा असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांना संरक्षण आम्हाला द्या म्हणून विनंती करण्यासाठी आलेले आहेत। सांगते राक्षसांच्या कडोवीकडे मारल्या तापसांच्या कोडे मास खाओने सांडली मडे लोळती बापुडे असंस्कारे। आणि त्यावेळेस सर्वजण सांगू लागलेले आहेत, हे भगवंता, त्या राक्षसांना असणारं अतिशय दयनीय अवस्था असणारी आमच्या सर्व ऋषीगणांची ब्राह्मणांची केलेली आहे। सर्व मांस असणारं खाऊन टाकतात आणि ते हाडकं असणारे बिना अंत्यसंस्काराचीच त्या ठिकाणी पडलेले आहेत। असं असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना आपलं दुःख सांगू लागलेले आहेत। जे संस्कार करू जाते त्यांचे राक्षस येऊन खाते ऐसे मडे नेनो किती लोळ तीक्षिते श्रीराम। हे प्रभू रामचंद्र,
त्या ठिकाणी एवढे मडे पडलेले आहेत आणि जो असणारा त्या ठिकाणी त्यांचे हाडकं असणारे ब्राह्मणांचे त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी आणायला जातो त्याला सुद्धा असणारे ते राक्षस खाऊन टाकू लागलेले आहेत. अशा प्रकारची स्थिती असणारी त्या राक्षसांनी आमची केली आहे. भगवंता आम्हाला तुम्हीच वाचवू शकता असं असणारं बोलू लागलेले आहेत. आम्ही आलो तुझ पासे राक्षसी बहुत केले कासावेसे शरण आलो तुझ्या चरणांचे आता संरक्षे श्रीराम. आणि हेच असणारे ते लोक होते जे असणारे प्रभू रामचंद्रापासून लांब लांब त्या चित्रकूट पर्वतावरून पळून गेलेले होते. तेच परत असणारे प्रभू रामचंद्राकडे आलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत प्रभू रामचंद्रा तुमच्याशिवाय असणारं त्या राक्षसांनी आम्हाला पळो की सोडो अशी अवस्था करून सोडलेली आहे. तुमच्याशिवाय आमचं रक्षण कोणीच करू शकत नाही. तुमच्याशिवाय आम्हाला कोणी वाचवू शकत नाही अशी विनंती करू लागलेली आहे. आम्हासी रक्षिता नाही कोणी देवे आलासी तू धनुष्यपाने आम्ही घालितो लोटांगणे आमच्या रक्षणे सज्ज होईल. आणि आमचं रक्षण करणारे भगवंता कुणी नाही. आमचं दैव चांगलं होतं म्हणून असणारा धनुष्यबाण घेऊन भगवंता तुम्ही वनामध्ये आलेला आहात. आता तुम्हीच आमचं संरक्षण करा. आम्ही तुझे शरणागत शरण आलो गा समस्त तू कृपाळू श्री रघुनाथ दीननाथे अनाथ रक्षावे. आणि आम्ही आता आनंद भावे शरण असणारा प्रभू रामचंद्र तुम्हाला आलेलो आहोत आणि शरणागताचं रक्षण करणं हे असणारं तुमचं कार्य आहे. त्यामुळे असणारं आम्हाला तुम्ही संरक्षण द्या अशी विनंती करू लागलेले आहे. आम्ही केवळ गो ब्राह्मण काया वाचा मनसा शरण आमचे करावे संरक्षण अवघे जान प्रार्थिते. हे भगवंता आम्ही असणारे गो ब्राह्मण आहोत. आम्हाला असणारं त्या ठिकाणी मंत्राशिवाय दुसरं काहीच येत नाही. त्यामुळे आमचं रक्षण करणं हे असणारं तुमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत असं असणारं ते गो ब्राह्मण प्रभू रामचंद्रांना बोलतात. ऐसे ब्राह्मणांचे दिन भाषण ऐकून या श्री रघुनंदन कळवळून या संपूर्ण काय आपण बोलत. आणि अशा प्रकारची दयनीय अवस्था त्या ब्राह्मणांची ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांना सुद्धा कळवळ आलेला आहे. त्यांची मया येऊ लागलेली आहे आणि मया येऊन काय बोलू लागलेले आहे. श्रीराम मरे मी किंकर कोण नव्हे तुमच्या दासा समान त्या माझा मना आलो शरण हे नवे वचन तुम्हा योग्य. आणि प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत मी असणारा किंकर म्हणजे असणारा साधा माणूस आहे. मला असणारा या ठिकाणी तुम्ही शरण यावा. मी तुमचा असणारा दासासारखा आहे. तुमचा सेवकासारखा मी आहे. त्यामुळे तुम्ही मला शरण आलात असं म्हणून तुम्ही मला लाजवू नका असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहे. तुम्ही वयोवृद्ध तपोवृद्ध सज्ञान ज्ञाने अतिप्रबुद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ महासिद्ध सन्मानवाद वदावा. आणि तुम्ही असणारे माझ्यापेक्षा वृद्ध आहात. माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. माझ्यापेक्षा मोठमोठे तप असणारे तुम्ही केलेले आहेत. माझ्यापेक्षा मोठ्या वयानं तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही मला आवाजावं करू नका. मला हक्कानं असणार आहे रामा हे माझं कार्य पूर्ण कर असं तुम्ही बोला असं असणारं प्रभू रामचंद्र त्यांना बोलत आहेत. तुम्हापासून घ्यावा मान तेच्या मासी विष प्राशन तुम्ही माझे देवतार्चन साधू सज्जन मज पूज्य. आणि तुम्ही असणारे माझ्यासाठी पूजा अशा प्रकारचे आहात. मी तुमची पूजा करायला पाहिजे. मी तुमची सेवा करायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही जो मला मानपान देत आहात तुम्ही जे मला आवाजावर बोलत आहात ते एखाद्या विष पिल्यासारखं मला वाटत आहे. असं तुम्ही मला बोलू नका असं प्रभू रामचंद्र त्या सर्वांची विनंती करतात. आमचा धर्म द्विज रक्षण वना आलो याची कारण खर दूषण निर्दळन संरक्षण साधूंशी. आणि आमचा धर्मच आहे. जे काही असणारे आपल्या धर्मामध्ये जे काही गोब्राह्मण आहेत त्यांचं रक्षण करणं हा आमचा धर्म आहे आणि ते करण्यासाठीच मी या ठिकाणी वनामध्ये आलेलो आहे असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. तुमचे आशीर्वाद जोडे रणांगणे निज परवडे मारेन राक्षसांच्या कोडे अर्ध घडेल लाग. आणि तुमच्याकडून मला काही नको. फक्त तुम्ही असणारा आशीर्वाद मला द्या. तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर कोट्यावधी राक्षस मारण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये येईल असं प्रभू रामचंद्र बोलतात. ऐसे ऐकून श्रीराम वाणे जय जयकार केला ब्राह्मणे हर्ष पावने मुनिगणे आशीर्वचने अभिषेक. आणि अशा प्रकारचं ते प्रभू रामचंद्रांनी बोलल्याबरोबर सर्वांनी असणारा प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा प्रकारचा उद्गार केलेला आहे आणि सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. सीता लक्ष्मण रघुनाथ सांगा ते मुनिगण समस्त
शरभंगाने धाडिले जेत त्या आश्रमा जात सुतीक्षणाचा. आणि प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मणजी आणि जे काही शरणागत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना आलेले ऋषी होते ते सर्वजण मिळून असणाऱ्या शरभंग ऋषींना ज्या दिशेने वाट दाखवली होती त्या सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने जाऊ लागलेले आहेत. सुतीक्ष्ण ऋषी महाश्रेष्ठ तपस्तेजे अतितेजिष्ठ त्याचा आश्रम सुखोदिष्ट दुःख संकट असेना. आणि त्या सुतीक्ष्ण ऋषींचा असणारा महान श्रेष्ठ अशा प्रकारचे ते ऋषी होते. त्यांचं असणारं अतिशय तेजस्वी अशा प्रकारचं जे काही त्यांचा पर्णकुटी होती ती अतिशय तेजस्वी अशा प्रकारचा आश्रम त्यांचा दिसू लागलेला होता. कसल्याही प्रकारचं दुःख असणारं त्यांच्या आश्रमामध्ये कधीच नव्हतं असं असणारं वर्णन त्याचं करू लागलेले आहेत. नवल आश्रमाची लीला सुवास सुस्वाद फळमुळा अचमर करिता ते तीनच्या जळा ब्रह्मास कळा निवारे. आणि त्या ठिकाणी कशा प्रकारचे अतिशय फळांना असणारं त्या ठिकाणी अत्यंत सुवासिक फुलं आणि खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आणि तिथलं पाणी जर पिलं तर भ्रम निवारण होत असते. जे काही भ्रम आपल्याला पडलेले आहेत त्या ठिकाणचं पाणी पिल्याबरोबर त्याचं निरसन होतं. अशा प्रकारचं पाणी तिथं होतं. सुगंधित अशा प्रकारचे फुलं असणारे त्यांच्या आश्रमाच्या आजूबाजूला होते. अतिशय दैदिप्यमान फळं असणारे तृप्ती करण्यासाठी त्या आश्रमामध्ये होते. आश्रमा येताची देख अवघ्या झाले परमसुख सुखावो निरकुळ टिळक ऋषी सन्मुख त्वाला. आणि आश्रमात आल्याबरोबर सर्वांना तर आनंद झालेलाच आहे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा आनंद झालेला आहे आणि ऋषींच्या समोर प्रभू रामचंद्र येऊन उभे राहिलेले आहेत. आला जे कोणी रघुनंदन ऋषेने सांडिले आसन सांडोन या जप ध्यान अति सावधान भेटी. आणि प्रभू रामचंद्र आलेले करायला बरोबर असणारे जे सुतीक्ष्ण ऋषी आहेत ते तटकन उठलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी आपलं जप ध्यान सोडून दिलेलं आहे आणि लगेच प्रभू रामचंद्राकडे आलेले आहेत. ज्याच्यासाठी जप तप करीत होते तेच समोर आल्याच्या नंतर कशाला जप तप करीत बसणार आहेत. त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या भेटीला आलेले आहेत. ज्या लागी की जे जप ध्यान ज्या लागे की जे तप साधन ज्या लागे की जे अनुष्ठान ते चिद्रात्म श्रीराम. आणि म्हणू लागलेले आहे ज्याच्यासाठी असणारं तपश्चर्या करायची आहे, ज्याच्यासाठी असणाऱ्या पुण्याच्या राशी लावायच्या आहेत, ज्याच्यासाठी मोठे मोठे तप अनुष्ठान करायचं आहे तो भगवंत आज मला भेटला असं असणारं त्या ठिकाणी ऋषी बोलू लागलेले आहेत. ज्या लागी की जे वेद पठन ज्या लागे की जे शास्त्र श्रवण ज्या लागे की जे योग साधन ते चिद्रत्न श्रीराम. आणि ज्या प्रभू रामचंद्रासाठी वेद असणारे पाठ करायचे आहेत, ज्या प्रभू रामचंद्रासाठी असणारं शास्त्र श्रवण करायचे आहेत ते प्रभू रामचंद्र मला भेटलेले आहेत असं असणारं त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी बोलू लागलेले आहेत. ज्या लागी की जे व्रत तप ज्या लागे की जे रुद्र जप ज्या लागे धैर्य कल्प ते चित स्वरूप श्रीराम. आणि ज्या प्रभू रामचंद्रासाठी उपास तपास ज्या प्रभू रामचंद्रासाठी करायचे आहेत, रुद्र अवतार ज्यांचा आहे, ज्यांच्यासाठी जप करायचा आहे, ज्यांच्यासाठी नामस्मरण करायचं आहे तेच हे प्रभू रामचंद्र आहेत असं असणारा सुतीक्ष्ण ऋषी बोलू लागलेले आहेत. ज्या लागी शिव भवाने नित्य चिंतिते अनुदिने तो हा श्रीराम देखील नयने जो त्रिभुवने परमात्मा. आणि जो त्रिभुवनाचा परम आत्मा असणारे प्रभू रामचंद्र आहेत, ज्याचं असणारं नितांत 24 तास चिंतन असणारं महादेव पार्वती करतात आणि त्यांच्या चिंतनानं त्यांना समाधान भेटतं. एवढे महान अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आज मला भेटले म्हणून असणारं सुतीक्ष्ण ऋषी आनंद व्यक्त करत आहेत. ज्या लागे आम्ही नित्य तापसे ज्या लागे आम्ही वनवासे तो हा श्रीराम अनायासे भाग्याश्रमासे स्वया. आणि अतिशय भाग्य अशा प्रकारचं आहे. काही न करता ते प्रभू रामचंद्र असणारे माझ्या असणाऱ्या आश्रमामध्ये आलेले आहेत. महान महान तप करून सुद्धा जे प्रभू रामचंद्र भेटत नाहीत ते माझ्या नशिबानं माझ्या आश्रमात आलेले आहेत असं असणारा सुतीक्ष्ण ऋषी बोलत आहेत. ऐसे ऋषींचे मनोगत जाणून या सुनिश्चित श्रीराम उल्हास युक्त चरण वंदेत ऋषींचे. आणि अशा प्रकारचं मनातलं असणारं त्या ऋषींचं मनोगत किंवा त्यांची भावना प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेस कळाल्याबरोबर असणार प्रभू रामचंद्रांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. श्रीराम ऋषींचे मनोगत हृदये जाणतो हृदयस्थ श्रीराम परब्रह्म निश्चित ऋषी जाणात निज ज्ञान. आणि प्रभू रामचंद्रांना ऋषीच्या मनात काय आहे हे सर्व काही कळत आहे कारण निजात्म ज्ञान असणारं प्रभू रामचंद्राला आहे. आणि ऋषींना सुद्धा असणारं प्रभू रामचंद्र कोण आहेत, पूर्ण ब्रह्माचे मालक असणारे प्रभू रामचंद्र आहेत याचं ज्ञान असणारं त्या ठिकाणी त्या ऋषींना सुद्धा आहे. देखणे देखोन अति तीक्ष्ण या लागे नावे सुतीक्ष्ण
त्याचे श्रीरामे वंदिले चरण दिदले आलिंगन ऋषीने आणि रामा. अतिशय तीक्ष्ण अशा प्रकारचं बघणं ज्या ऋषींचं होतं, त्यांचं नाव असणारं सुतीक्ष्ण अशा प्रकारचं नाव त्यांना पडलेलं होतं. त्या सुतीक्ष्ण ऋषींचं आणि प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी भेट झालेली आहे आणि एकमेकांना आलिंगन दिलेलं आहे. स्वये सुतीक्ष्ण आपण आलेंगोने श्रीराम लक्ष्मण करोने मस्तके अवघ्रान आला देवचान बोलत. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्राची आणि त्या सुतीक्ष्ण ऋषींची भेट झालेली आहे, दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलेलं आहे, लक्ष्मणजीची भेट झालेली आहे आणि अतिशय प्रेमानं काय बोलू लागलेले आहे. माझा आश्रम दंडकारण्य येते नाये भयबंधन श्रीराम सीता लक्ष्मण सुख संपन्न वसावे. आणि ते सुतीक्ष्ण ऋषी असणारे प्रभू रामचंद्राला, लक्ष्मणजीला आणि सीता मातेला म्हणू लागलेले आहेत, दंडकारण्यामध्ये माझा जो आश्रम आहे, या आश्रमामध्ये असणारा तुम्हाला तिळभरही कुणाची भीती बाळगायची गरज नाही. अतिशय संरक्षित अशा प्रकारचा माझा आश्रम आहे आणि त्या आश्रमात तुम्ही कितीही दिवस राहू शकता, असं प्रभू रामचंद्रांना बोलू लागले. माझी आणि आश्रमात नचले राक्षसांचा घात सुखे वसावे श्री रघुनाथ सीता समवेत स्वामी. आणि माझ्या आश्रमामध्ये कोणत्याच राक्षसाची शक्ती असणारी प्रभू रामचंद्र चलत नाही, त्यामुळे सीता मातेसोबत, लक्ष्मणजी सोबत तुम्ही आनंदानं माझ्या आश्रमात राहा अशी विनंती करू लागलेली आहेत. अते प्रेमे सुतीक्ष्ण पूजोनिया श्रीराम लक्ष्मण देवोनी वन फळी भोजन शनमास पूर्ण राहाविले. आणि अतिशय आदरानं असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सर्वांची सेवा असणारे सुतीक्ष्ण ऋषीने केलेली आहे आणि 6 महिने प्रभू रामचंद्र त्या आश्रमात राहिलेले आहेत. सुतीक्ष्ण तपस्ते जोराशे श्रीराम पुसे स्वेत्यासे मज राहावया आश्रमासे स्थान नेमेसी सांगावे. आणि 6 महिने राहिल्याच्या नंतर असणाऱ्या त्या सुतीक्ष्ण ऋषीला असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी विचारलं आहे, हे गुरुवर्या, मी आता 6 महिने या ठिकाणी राहिलेलो आहे, पण आता इथून पुढे असणारा कोणता आश्रम मला राहण्यासाठी योग्य आहे अशी विचारणा प्रभू रामचंद्र करतात. शरभंगाची आज्ञा ऐसे सुतीक्ष्ण सत्यवादे तापसे स्थान नेम पुसोने त्यासे त्या आश्रमाचे वसावे. आणि हे असणारे गुरुवर्या, मला शरभंग ऋषीने सांगितलं होतं की ते सुतीक्ष्ण रावांच्या ऋषीकडे जा, ते असणारे योग्य सत्यवादी अशा प्रकारचे आहेत आणि कोणती योग्य जागा तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला सांगतील. म्हणून असणारा तुम्ही मला कुठं जाऊ, कोणत्या मार्गाने जाऊ, कोणत्या आश्रमात राहू हे तुम्ही सांगा अशी विनंती प्रभू रामचंद्र करतात. ऐकता श्रीरामाचे वचन ऋषी जाला सुख संपन्न दिले श्रीरामालिंगन सर्वांगी पूर्ण निवाला. आणि अशा प्रकारचं बोलणं प्रभू रामचंद्राचं ऐकल्याबरोबर असणारं सांगण्यासाठी आनंद वाटू लागलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांना आलिंगन त्या सुतीक्ष्ण ऋषींना दिलेलं आहे. हर्षे सांगे श्रीरामाचे दंडकारण्य निवासी ऋषी पाहे त्यांच्या आश्रमासे देखता तुम्हासे आल्हाद. आणि त्यावेळेस सांगू लागलेले आहेत की दंडकारण्यामध्ये जे ऋषी राहतात त्या ऋषींच्या जवळ असणारे त्यांचे मोठमोठे आश्रम आहेत आणि ते आश्रम बघितल्याच्या नंतर तुम्हाला आनंद वाटेल. ज्या आश्रमात तुम्हाला राहू वाटेल त्या आश्रमात तुम्ही राहू शकता असं असणारा त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलतात. जे जे आश्रमे तुम्हासे विश्रांती वाटेल अतिशयसे त्याची या निवास स्थानासे नेमस्तेसे नेमिन. आणि इथून जाताना असणारा दंडकारण्यामध्ये मोठमोठे आश्रम असणारे प्रभू रामचंद्र तुम्हाला लागतील. मोठमोठे तपस्वी असणारे या ठिकाणी आहेत. त्यांच्या आश्रमात तुम्हाला ज्याच्या आश्रमात जेवढे दिवस राहावं वाटेल तेवढे दिवस असणार तुम्ही त्याच्या ठिकाणी विश्रांती करा अशी विनंती असणार सुतीक्ष्ण ऋषी प्रभू रामचंद्रांची करतात. करो ऋषी आश्रम दर्शन शीघ्र येते यावे आपण मग मी निवासाचे स्थान नेमस्त जाण नेमी. आणि तुम्ही काय करा प्रभू रामचंद्र, जेवढे ऋषी या ठिकाणी आहेत त्या प्रत्येकाच्या घरी 1-1, 2-2, 3-3 दिवस राहा आणि तुम्हाला ज्या ठिकाणी बरं वाटेल तिथं जेवढे दिवस वाटतील तेवढे दिवस राहा आणि सर्व ज्या वेळेस फिरून होईल त्यावेळेस असणार तुम्ही माझ्या ठिकाणी या. मग मी असणार कुठं जायचंय किंवा कोणत्या ठिकाणी राहायचंय हा निश्चित मार्ग तुम्हाला सांगतो असं असणार सुतीक्ष्ण ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलतात. ऐकून ऋषींचे वचन श्रीराम सीता लक्ष्मण तिघे करून या नमन केले गमान दंडकारण्य. आणि ऋषींचं बोलणं ऐकल्याबरोबर तिघांनीही असणाऱ्या ऋषींचं दर्शन घेतलेलं आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी असणाऱ्या प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीता माता निघालेले आहेत. तव बोलिला लक्ष्मण मागे सीता चालता जाण विराधे केले होते हरण तैसे आपण न करावे. आणि आता असणारा पुढे प्रभू रामचंद्र, माग लक्ष्मणजी आणि माग सीता चालू लागलेले आहेत. परंतु लक्ष्मणजी म्हणू लागलेले आहेत,
हे प्रभू रामचंद्रा, आताच असणाऱ्या त्या विराजानं सीतामातेला उचलून नेलं होतं. आता आपण सीतामातेला मागं न सोडता तुम्ही पुढे चला. तुमच्या मागं असणाऱ्या सीतामाता येत्याल आणि मी असणाऱ्या सीतामातेच्या मागून येतो, म्हणजे सीतामातांचं संरक्षण आपल्याच्याने होईल, असं असणारं लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना बोलतात. पुढे श्रीराम मागे सौमित्रा, मध्ये घालून या सीता सुंदर, वेगे निघाले सत्वर धनुर्धार महाबळी. आणि पुढे प्रभू रामचंद्र मध्ये सीता आणि मागे लक्ष्मणजी आपले धनुष्य घेऊन असणारे त्या ठिकाणी पुढच्या रस्त्यासाठी निघालेले आहेत. सीते पासी ऋषीगण, तापास ब्रह्मचारी ब्राह्मण, श्रीरामासवे निघाले जाण, त्यासही रक्षान श्रीराम. आणि प्रभू रामचंद्रा सोबत असणारे हे तिघच असणारे नसून त्या ठिकाणी असणारे जे काही ऋषीगण आलेले होते संरक्षणासाठी, जे काही तपस्वी आलेले होते, ते सुद्धा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि सीतामातेच्या सोबत त्यांच्या सोबत त्या वनामध्ये येऊ लागलेले आहेत. वने उपवने शुभ कानडे, ऋषी आश्रम अगाध साने, तापस करिता ते अनुष्ठाने, वेदाध्ययने अग्निहोत्रे. आणि त्या वनांमध्ये मोठमोठे वन आहेत, त्यामध्ये असणारे मोठमोठे तपस्वी आश्रम करून असणाऱ्या त्या ठिकाणी देवाची पूजा अर्चना होम हवन असणारा करू लागलेल्या आहेत. अशा ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पाहता ऋषींचे महिमान, आलोडिते दंडकारण्य, तव पुढे तडागे सुगायन, श्रीराम लक्ष्मण ऐकता ते. प्रभु रामचंद्र भगवान की जय. असं असणार त्या ठिकाणी ते ऋषीवर्यांचे आश्रम जे आहेत ते प्रभू रामचंद्र पाहू लागले. आणि पाहत असताना दर मुक्काम करीत असताना एका जागेवर असणारा तलाव होता. त्या तलावामध्ये काही दिसत नव्हतं, परंतु त्याच्यामधून अत्यंत असणारा सुमधुर अशा प्रकारचं असणारं जे गायन आहे किंवा अत्यंत मंजूळ स्वरामध्ये त्या ठिकाणी स्वर ऐकू येऊ लागले होते. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राने त्याकडे बघितलं आणि त्यानंतर काय झालेलं आहे. श्रेष्ठ तडागाती पुनिता, त्या माझे मनोहर नृत्य गीत, परी गाते नाचते न दिसे देत, तेने विस्मेत श्रीराम. आणि त्या तलावामध्ये कुणीतरी नाचतंय अशा प्रकारचा भास होऊ लागलेला आहे. अत्यंत पवित्र अशा प्रकारचा आणि अत्यंत जे काही जे पाणी आहे ते स्वच्छ दिसू लागलेलं आहे. आणि त्या पाण्यामधून गायनाचा आवाज येऊ लागलेला आहे, नाच कामाचा असणारा आवाज येऊ लागलेला आहे. परंतु कोणत्याही गोष्टीनं असणारं जरी पाहिलं तर तिथं कुणीही दिसेना असं झालेलं आहे. अशा प्रकारची असणारी स्थिती प्रभू रामांनी अवलोकित केलेली आहे. सवे चालत ऋषीगणा, त्यांचे श्रीराम पुसे आपण, येथे गीत नृत्य करे कोण, मग ते पूर्व कथान सांगते. मग प्रभू रामचंद्र त्या सरोवरात पाहतात, कुणीच दिसत नाही, परंतु गाण्याचा नाचण्याचा आवाज येऊ लागलेला आहे. हे पाहिल्यानंतर प्रभू रामांनी त्या आपल्यासोबत आलेल्या ब्राह्मणांना विचारलं की हे ब्राह्मण हो, हे जे काही असणारी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, हे जे गायन ऐकू येऊ लागलेलं आहे आणि नाचण्याचा सुद्धा आवाज येऊ लागलेला आहे, मग ह्या मागे असणारं नेमकं कारण काय आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यावर प्रभू रामांना असणारा त्याचा पूर्व इतिहास सर्व ते ब्राह्मण सांगू लागले आहे. या तडागा नाम पंचाप्सर, पुरातन हे सरोवर, निर्मिता मांड करणे ऋषीश्वर, तेने तप तीव्र केले. आणि अशा प्रकारे असणारे हे जे सरोवर आहे त्याला पंचाप्सर अशा प्रकारे नाव आहे. आणि यामध्ये असणार हे तलाव निर्माण करण्याचं कार्य मंडाकर्णी ऋषी जे आहेत त्यांनी केलेलं आहे. येते 10 सहस्त्र वर्षे, निराहारे वायुभक्षे, त्याचे स्थिर बुद्धी कैसे, काम मानसे स्पर्शेना. आणि त्या मंडकर्णी ऋषीने 10,000 वर्षपर्यंत तपश्चर्या केलेली आहे. त्यांनी असणारा निराहार अशा प्रकारे नुसतं वायू भक्षण करून असणारे तपश्चर्या केली. त्याच्यामुळे सर्व इंद्रियावर असणारा त्यांनी ताबा मिळवला आणि कामाला देखील असणारा आखडून धरण्याचं कार्य त्या ऋषीवर्यांनी केलेलं होतं. कर्मट मनती स्वर्ग चांग, ऋषे मने तो क्षयरोग, सत्यलोकींचे जे जे श्रेष्ठ भोग, तो मरण मार्ग तयाचा. आणि जे काही मंडकर्णी ऋषी आहेत त्यांनी विचार सांगितला होता की जे यज्ञ कर्म करतात
ते असणारा स्वर्गाला जातात, परंतु स्वर्ग असणारा क्षयरोगासारखा आहे. तो एकदा जडला की पुन्हा त्याची आसक्ती सुटत नाही. आणि जो सत्य लोक आहे त्या सत्य लोकात जरी गेलं तर जन्म मरणाचं जे काही आवर्त आहे ते फिटत नाही आणि ते आपल्याला त्याच्यातून मुक्त व्हायचे. म्हणून असणारा आगाध आणि अत्यंत भयंकर अशा प्रकारचं जे काही तप आहे ते तप असणारा मंडकर्णी ऋषी करू लागलेले आहे. जे त्वरे विषय आसक्ते ते त्वरे पुनरावृत्ते ऐसे जाणून निश्चिते तीव्र तपस्थिते मंडकर्णी ऋषीने विचार केला की ज्या ठिकाणी असणाऱ्या विषयाची स्थिती येते, विषयाचा संघ होतो, त्या ठिकाणी असणार निश्चितच पुनरावृत्ती जन्म मरणाचा असणारा फेरा चुकत नाही. आणि त्याच्यामुळे जे काही आहे तप त्यांनी अत्यंत क्रूर अशा पद्धतीचं चालू केलेलं आहे. त्याच्या कोण तीव्र तपासे स्वर्गे हा कार्य सुरवरांसे इंद्रिय विघ्न मांडले त्यासे पंचाप्सरांचे दाडिले. आणि अत्यंत भयंकर अशा स्वरूपाचं तप करू लागल्यामुळे मंडकर्णी ऋषी जे आहेत त्यांचा असणारा पुण्याचा संचय अत्यंत आघात होऊ लागला. आणि त्यामुळं जो काही इंद्र आहे त्याला वाटलं की आता जर हे असणारा महान तपस्वी झाले, पुण्याचा संचय जास्त झाला तर माझ्या गादीवर असणारा हे हक्क मिळवतील. आणि त्याच्यामुळं इंद्राने असणारा 5 अप्सरा त्या ऋषीवर्यांसाठी पाठवलेले आहे. रूप यौवन मनोहर गीत नृत्य सालंकार ते देखून या ऋषीश्वर काम तत्पर पैजाला. आणि अशा प्रकारे जे 5 अप्सरा पाठवल्यानंतर त्या अप्सरांनी असणारा अत्यंत काहीने असणारं गायन करायचं, काहीने असणारं अलंकार वगैरे परिधान करून नृत्य करायचं. आणि असं असणारं कित्येक तरी दिवस नृत्य केलं. परंतु एक दिवस असणारा त्या मंडकर्णी ऋषी जे आहेत त्यांचा असणारा कामाचा बांध तुटलेला आहे. त्याचे रे कोरी कामासक्ते अप्सरा नागव्या नाचते तुरी लिंग धरोने आते निज कामार्थे नाचत. अशा प्रकारे तो असणारा मंडकर्णी ऋषी जे आहेत ते कामासक्त झाले हे पाहिल्यानंतर निर्वस्त्र होऊन पुन्हा त्या अप्सरा नाचू लागल्या. मग असणार त्या जशा प्रकारे नाचतील तशा प्रकारे हे असणारा मंडकर्णी ऋषी सुद्धा निर्वस्त्र होऊन नाचू लागले. त्यांशी झोंबोने मागतारते त्या निघाल्या उद्वगते त्यांचे ऋषी येत काकुळते कृपेने रते मज द्यावे. आणि अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. मंडकर्णी ऋषी कामासक्त झालेले आहेत. ते असणार त्या अप्सरांच्या मागे पळू लागले. परंतु अप्सरा असणारा स्वर्ग भुवनाला जाण्यासाठी निघाल्या. आणि हा जो ऋषी असणार आहे तो त्यांचे पाय धरून याचना करू लागलेला आहे. मज रत्यार्थ्या तितासे विमोक होता ने तुम्हासे मी लागतो तुमच्या पायांचे कृपेने रतेसे मज द्यावे. मंडकर्णी ऋषी बोलू लागले की हे असणारा अप्सरा हो, तुम्ही असणार अशा प्रकारे मला एकटा सोडून जाऊ शकत नाहीत. तुम्ही असणार मला आमिषी दाखवून जाऊ लागलेले आहात. हे काय असणार पटण्याजोगं नाही. अशा प्रकारची असणारी विनंती त्यांच्या पायाला धरून करू लागलेला. मी तुमचा धर्म सांगाते परमार्थी माझ द्यावे रते त्यांचे अंगुष्ठ धरे जाते तव त्या जाते उपेक्षुनी. आणि हे असणारा अप्सरा हो, मीही तुमच्यात असणारा कुळाचा आहे. तुम्ही जशा प्रकारे असणारा परमार्थ करून त्या स्वर्ग लोकांमध्ये गेला तशाच प्रकारे मीही या ठिकाणचा परमार्थी आहे. आणि त्याच्यामुळं आपण एकाच असणारा जातीचे आहोत. आणि म्हणूनच तुम्ही निश्चितच असणारा माझ्यासोबत त्या ठिकाणी वर्तन करू शकता. अशा प्रकारची विनंती तो असणारा मंडकर्णी ऋषी करू लागलेला आहे. तवाची वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता न देखे दृष्टी एकांती तेस झाले भेटे विरक्त येवटे भोगार्थे. आणि आता नाथ बाबा त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. वैराग्य नव्हे सोपारे मज बोलता न वाटे घरे विष खावे ग्रासोग्रासी धन्य तोची एक सोसे. आणि तुका म्हणे करुणी जावी त्याचे पाय असणारा माझे जीवी. अशा प्रकारे असणारा वैराग्य इतकं सोपं नाही. बोलता वाटे सोपे. आणि करणे करताना असणारा ते करता करता असणारा नाकी न येत असते. आणि अशाच प्रकारचे जे असणार 10,000 वर्ष तपश्चर्या करून विरक्ती वैराग्य जे मंडकर्णी ऋषीने प्राप्त केलं होतं ते एका क्षणामध्ये असणार त्या ठिकाणी संपुष्टात आणण्याचं कार्य ते अप्सरा करू लागलेले आहे. हो का कामिनी एकदा म्हणे एकांतीच देखता नयने दावोनी झोंबती जपे ध्याने तपो निर्जळने स्त्री संग. आणि अशा प्रकारे असणाऱ्या या आता कलियुगामध्ये याचं प्रमाण अत्यंत अधिक अशा प्रकारचं आहे. आणि सगळ्या लोकांमध्ये आपण विरक्त अशा प्रकारचं दाखवायचं. आणि सगळे लोक असणारे गेल्यानंतर एकांतवासामध्ये अत्यंत सुंदर स्त्री पाहिली की पुन्हा कामासक्त व्हायचं. ही जी गोष्ट आहे ती असणार तपश्चर्याला उपयुक्त अशा प्रकारची नाही.
जव पुरुषाचे अतिविरक्ते तवाची सिद्धी ओळंगते पुरुष झाल्या कामासक्ते सिद्धी जाते चुंकोने. आणि अशा प्रकारे नाथबाबा बोलू लागलेले आहेत की जर विरक्ती असणारा त्या ठिकाणी अत्यंत परखड स्वरूपाची असेल तर सिद्धी असणारा निश्चितच त्याचं काम करते. त्याला कोणत्याही गोष्टीची आसक्ती नसावी, कामासक्ती नसावी, विषयासक्ती नसावी, लोभ नसावा, मत्सर नसावा, द्वेष नसावा, अथवा कोणाची असणारी निंदा नसावी. आणि ह्या गोष्टी असून जर असणारा तो अत्यंत आदरपूर्वक वागत असेल, सर्व जीवांना समित जर समान अशा प्रकारे समजत असेल तर असणार तो जो बोलेल ती असणारी शक्ती तत्पर असणारे त्या ठिकाणी चारही मुक्ती असणारे त्याच्या अंधनीदाशी होतात आणि सर्व कामे जे त्यांनी सांगितले ती पूर्ण करतात. परंतु जर लोकांमध्ये असणारं सर्वांना ज्ञान वाटत असताना सगळ्यांना असणाऱ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या आणि लोक आपल्या बाजूला गेले की पुन्हा असणार जे सांगितले त्याच्यात थोडं सुद्धा असणार तसं वागायचं नाही. ही असं जर केलं तर सिद्धी नाही त्याच्यापाशी कुणीच नांदत नाही. आणि एक दिवस असणारं ज्या काही वैभव म्हणा किंवा जी काही कीर्ती आहे ती निश्चितच सोडून गेल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची असणारी स्थिती आपल्या संसारामध्ये निर्माण होते असं नाथबाबा बोलू लागले. स्त्री घेत पडता काने वैराग्य गेले हरपोने याला की नावे मंद करणे ऋषी श्रुती पुराणे अभिधान. आणि अशा प्रकारे असणार जे काही मंदकरणी ऋषी आहेत त्यांच्या कानावर असणारे मधुर अशा प्रकारचे स्त्रीचे असणारे शब्द पडले होते, त्या अप्सरांचे असणारे गायन पडलं, त्यांच्या घुंगराचा आवाज पडला आणि त्या कानावर आवाज पडल्यामुळं असणारा त्यांची ही दुर्गती झाली. आणि त्याच्यामुळंच त्यांचं नाव असणारं मंद म्हणजे असणार ऐकू कमी येणं किंवा असणार त्या ऐकण्याला भुलण्यामुळे असणार त्यांना मंद आणि करणे कानाने असणारा मंद झाल्यामुळे मंद करणे अशा प्रकारचं नामाभिधान त्यांना प्राप्त झालेलं आहे. प्रमदागाने ऐकोनी काने प्रमाद पावलात तक्षणे वैराग्य विवेक गेल्या दोन्ही मंद करणे तेने नाम. आणि अशा प्रकारे असणाऱ्या प्रमदामध्ये ज्या काही अप्सरा आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्यांचं गाणं ऐकून त्यांचा घुंगराचा आवाज ऐकून असणारा प्रमाद झालेला आहे आणि जे शास्त्र युक्त अशा प्रकारचं वर्तन होतं ते सोडून दिलं आणि निषेधक वर्तन असणार त्यांनी आपलंच केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जे काही वैराग्य होतं तीही नष्ट झालं आणि त्या कामासक्त झाल्यामुळे आपण त्यांचे पाय धरतोय का ते असणार आपल्यापेक्षा उच्च जातीचे आहेत किंवा नीच जातीचे म्हणजे भक्तीपूर्वक असणार जशा प्रकारे असणार कोणत्याही गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही याचा अर्थ त्यांचा विवेकही संपलेला होता. अशा प्रकारची स्थिती असणार त्या ठिकाणी मंदकर्णी ऋषीची झाली. त्याच्यामुळे असणार त्यांना मंदकर्णी अशा प्रकारे नाव दिलेलं आहे. ते अप्सरे पाचा जणे सुरकार्यार्थ साधोनी ऋषी महिला स्त्री मोहने कामबाने संतप्त. आणि अशा प्रकारे असणारा त्या 5 अप्सरेला जे काही कार्यभार इंद्रदेवाने दिलेला होता तो असणारा कार्यभार त्यांनी पूर्ण केला, कामासक्त या ऋषीला केलं आणि तसंच त्या ठिकाणी सोडून दिलं आणि जो काही असणार त्यांची तपश्चर्या होती ती क्षीण केली आणि आपला कार्यभार उरकून त्या निघून जाऊ लागले. इंद्रे करविले विघ्नाचे ऐसे कळले आता या ऋषीसे कोणी देईल शापासे तेने इंद्रासी महाभय. आणि ज्यावेळेस त्या अप्सरेने आपलं काम उरकून जाऊन असणारी इंद्रापाशी हजेरी लावली की आम्ही काम उरकून आलो, परंतु इंद्राला आता पुन्हा भीती वाटली की बाबा आपण हे जे कार्य केलेलं आहे ते जर असणार ऋषीला कळालं तर निश्चितच असणार आपल्याला पटफजिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळं ऋषी आपल्यावर रागवणार नाही. अशा प्रकारचं काहीतरी युक्ती करावा असा विचार इंद्र करू लागलेला आहे. भूत भविष्य वर्तमान ऋषेच होयत काळ ज्ञान अपूर्ण कामे कोपायमान शाप दारून दिल. आणि जे काही ऋषीवर्य आहेत त्या ऋषीवर्यांना भूत भविष्य काळ या तिन्ही काळाचा असणारा अगाध ज्ञान अशा प्रकारे आहे आणि त्याच्यामुळं कुणी काय केलं हे सगळं त्यांना कळलं आणि त्यांना जर कळालं आणि त्यांचा जो असणारा जो कामासक्त झाल्यामुळं त्यांचा जो असणारा त्या ठिकाणी अर्धवट राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे अत्यंत राग त्यांना येईल आणि मग त्या रागा जर त्यांनी श्राप मला दिला तर अनुचित अशा प्रकारचं वर्तन घडेल असा असणारा विचार तो इंद्रदेव करून लागलेला आहे. ऋषी तापसी महाक्रूर 10 सहस्त्र वर्षे तपात्युग्र शाप देईला दुर्धर धाके सुरेंद्र कापत. आणि अत्यंत उग्रपणाने असणारा शरीराला कृष करून शरीराला ताण त्रास देऊन असणारा 10,000 वर्ष या ऋषीने तपश्चर्या केली आणि मी काही वेळामध्ये असणारा त्यांची तपश्चर्या
सगळी पाण्यात घालवली आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांना राग आला तर ते निश्चितच माझ्यावर रागावतील आणि मला श्राप देतील. शाप भय अति सत्वरा ऋषे पासे आला इंद्र मागसी तो देईन वर आज्ञाधार मी स्वामी. आणि त्या श्रापाला भिवून असणारा इंद्रदेव पुन्हा खाली पृथ्वी तळावर आले. येऊन असणार त्या मंदकर्णी ऋषी जवळ गेले, याचना करू लागले की हे गुरुवर्य, तुम्ही असणार माझ्यावर काही रागू नका, परंतु तुम्हाला जी असणारी इच्छा आहे मी तुमची असणारी इच्छा निश्चितच पूर्ण करेल. अशा प्रकारे अत्यंत विनीतपूर्वक हा इंद्र मंदकर्णी ऋषीला बोलतो. तव ऋषी मने इंद्रासे पंचाप्सरा लावण्य राशे त्या माझ द्याव्या नित्य भोगासे इंद्रिय ऋषेशी दिदल्या. मग अशा प्रकारे याचना केल्याबरोबर मंदकर्णी ऋषीने जे काही असणारं त्यांची स्थिती होती त्या स्थितीनुसारच असणारं मागणं त्यांनी केलेलं आहे की हे इंद्रा, तो ज्या काही असणारा अप्सरा 5 अप्सरा या ठिकाणी पाठवल्या होत्या त्याच असणाऱ्या माझी मला देऊन टाक. अशा प्रकारचं असणारं मागणं मंदकर्णी ऋषींनी केलेली आहे. 10 सहस्त्र वर्षे तपे जराट जर्जर ऋषी तो नावडे अप्सरांचे मनोन त्यासे उपेक्षिते. आता मंदकर्णी ऋषीला त्या अप्सरा आवडल्या, परंतु अप्सरेला असणारा ते मंदकर्णी ऋषी कसे आवडतील? कारण 10,000 वर्षे तपश्चर्या केली आणि 10,000 वर्षे असणार जे काळाने त्यांना ग्रासलं होतं, खाल्लं होतं, त्याच्यामुळे त्यांचे असणार अत्यंत वयोवृद्ध दिसू लागले होते, अत्यंत कर्कश अशा प्रकारचे दिसू लागलेले होते. त्याच्यामुळे त्या काही अप्सरा असणाऱ्या त्यांच्या जवळ जाण्याऐवजी त्यांची उपेक्षा करू लागलेल्या होत्या. जाणो रे अप्सरांचे मला ऋषे सामर्थ्य अति संपन्न झाला स्वरूपे मदन मोहन विराजमान तारुण्य. आणि अशा प्रकारे त्या अप्सरांच्या मनात भाव काय आहे हे असणारा मंदकर्णी ऋषींनी ओळखल्याबरोबर असणारा आपलं जे काही तपाचे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या स्वबळावर आपलं असणारं वृद्धपण घालून अत्यंत असणारं भयंकर म्हणजे मदनालाही लाजवेल अशा प्रकारचं असणारं तरुण स्वरूप त्या मंदकर्णी ऋषीने प्रकट केलेलं आहे. देखो ऋषींच्या रूपासे अप्सरा बोलले सर्वस्वेसे आन पुरुष नावडे त्यासे जीवे भावेसी विनटल्या. आणि इतकं सुंदर असणारं स्वरूप मंदकर्णी ऋषीने परिधान केलेलं आहे किंवा असणारं मिळवलेलं आहे की ते पाहिल्यानंतर अप्सरेने पुन्हा असणाऱ्या कोणत्याही गोष्टीची इच्छा करावी हेच असणार त्यांच्यापाशी राहिलेलं नाही. असं असणार त्या ठिकाणी नाथबाबा बोलू लागले. ऋषी सामर्थ्य अत्यंत थोर ते तडाग जळे जळांतर उभारोनी निज मंदिर क्रीडा तत्पार पंचाप्सरे. आणि अशाच बरोबर असणारं त्याच मंदकर्णी ऋषीने या पाण्यामध्ये त्यांचा असणारा महल बांधलेला आहे, घर बांधलेलं आहे आणि त्या घरामध्ये हा जो काही असणारा गायन आहे किंवा असणारं नृत्यकाम आहे ते अखंड चालू आहे. अशा प्रकारे असणारे ते ब्राह्मण लोक प्रभू रामचंद्रांना सांगू लागले आहे. त्यांचे गीत नृत्य ध्वने श्रीरामा पडले तुझे श्रवणे ऐसे सांगते सकाळ मुने विस्मित मने श्रीराम. आणि हे जे असणारं गायन किंवा नृत्य तुमच्या जे कानावर पडू लागलेले आहे तेच असणाऱ्या पाण्यामध्ये चालू आहे. अशा प्रकारे असणारा सर्वजण मुनिवर्ग प्रभू रामचंद्रांना सांगतात. ते तेल करिता आचमना श्रीराम देखे ऋषी भुवन मंद करणे सालाद पूर्ण श्री रघुनंदन देखोने. आणि असं कळाल्याबरोबर त्या सरोवराजवळ प्रभू रामचंद्र गेल्याबरोबर असणारं पाणी घेतलं आणि थोडंसं आचमन म्हणून ते प्राशन केलं. प्राशन करता क्षणीच असणार त्या पाण्यामध्ये मंदकर्णी ऋषी असणारे त्यांना दिसलेले आहेत. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना असणाऱ्या मंदकर्णी ऋषीने पाहिलं त्यांना सुद्धा प्रभूंना बघून अत्यंत आनंद झालेला आहे. आते आदरे करो निरुषे श्रीराम नेला निज भवनासे सीताराम लक्ष्मण त्रिवर्गांचे वर्षानुवर्षे राविले. मग ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना पाहिलं मंदकर्णी ऋषीला अत्यंत आनंद झालेला आहे. आनंद झाल्यामुळं अत्यंत प्रेमपूर्वक भेट या तिघांची मंदकर्णी ऋषीने घेतली. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना त्यांच्या घरी नेलं प्रभू रामचंद्राने असणारं काही वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी रहिवास मंदकर्णी ऋषीच्या घरी केलेला आहे. मंद करणे ऋषीश्वरा श्रीराम सेवेसी तत्पर पंचाप्सरा अति सादर श्रीरामचंद्र निज भवना. आणि प्रभू रामचंद्र आपल्या घरी आलेले आहेत म्हणून अखंड मंदकर्णी ऋषी आणि त्या 5 अप्सरा या 6 जणांनी मिळून अखंड प्रभू रामचंद्राची असणारी भक्ती केलेली आहे, सेवा केलेली आहे. कोणत्याही गोष्टीचे असणारं म्हणजे कमतरता न भासावी अशा प्रकारचं असणारं वर्तन त्या ठिकाणी केलं. आणि नवविधा भक्तीने असणारा प्रभू रामचंद्रांना नटवल्यामुळं अत्यंत प्रेमपूर्वक प्रभू रामचंद्र सुद्धा असणारा कित्येक तरी वर्ष त्यांच्या ठिकाणी राहिलेले आहे.
पूर्वे निष्काम तपोव्रते त्या तपाचे फलप्राप्ती धराले श्रीराम मूर्ती ऋषी निश्चिते सभाग्य. आणि अशा प्रकारे तुम्ही म्हणाल की या असणाऱ्या ऋषीवरांनी इतकं जे कृत्य आहे ते भयंकर करून सुद्धा प्रभू रामचंद्र कसे काय त्यांच्या घरी गेले, तर ते असणार पूर्व असणारं सुकृत त्यांचं असणार होतं, निष्काम भक्ती असणार त्यांनी केली होती. आणि त्या निष्काम भक्तीच्या जीवावर प्रभू रामचंद्र त्यांच्या घरी आले आणि त्यांना असणारा सुख प्रदान केलेला आहे. त्याचे भाग्य वाणो किते चढते वाढते नित्य प्रीते श्रीरामाचे आवडे भक्ते अहोरात्रे उल्हास. आणि त्यांच्या ज्या भाग्याला ज्याच्या घरी असणारा भगवान स्वतः गेलेला आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र आहे. आणि तो जर एखाद्याच्या घरी गेला तर त्याला असणारा कोणत्या गोष्टीची आणि कोणत्या भाग्याची कमतरता असणार आहे, परिपूर्णता असणार त्या ठिकाणी मिळाल्यामुळं अत्यंत आनंदपूर्वक प्रीतीपूर्वक असणारा भगवंताचं त्या ठिकाणी सेवा ते सर्वजण करू लागलेले आहे. जपता श्रीराम नाम वाकोटे उद्धरले कोट्यानु कोटे श्रीराम प्रेम धरिता पोटे ब्रह्म संतुष्टे ऋषीवर्या. आणि प्रभू रामचंद्राचं असणारं नामस्मरण केल्यामुळे कित्येक तरी असणारा लोकांचा उद्धार, जीवाचा उद्धार झालेला आहे हे असणार आपण पोथी पुराणात ऐकतो. परंतु त्याचबरोबर नित्या नामा व्यतिरिक्त असणारं प्रभू रामचंद्राचं प्रेम जर आपल्या हृदयात असेल तर ते निश्चितच असणार प्रभू रामचंद्र ब्रह्मस्वरूपाने आपल्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही. करिता श्रीरामाची भक्ते मंद करणे पावला मुक्ते पंचाप्सरा त्याचे संगते निजात्म मुक्ते पावल्या. आणि अशा प्रकारे असणारं प्रभू रामचंद्राची अखंड भक्ती त्यांनी केलेली आहे, सेवा केलेली आहे. आणि त्याच ठिकाणी असणार त्या अप्सरांनी सुद्धा प्रभू रामचंद्राची अखंड सेवा केली. आणि ज्या वेळेस असणार पाप आणि पुण्य ह्या दोघांचाही लय होतो, हे दोघही असणार दोन्ही संपल्या जातात, त्यावेळेस असणार प्रभू रामचंद्र त्यांना मुक्ती प्रदान करीत असतात. आणि अशा प्रकारे असणार जे काही पाप मंदकर्णी ऋषीकडून घडलेलं होतं नुकतंच ते असणार मिटवून टाकण्याचं कार्य भगवान प्रभू रामचंद्राने केलं. आणि प्रभू रामचंद्रांना असणारा आतापर्यंत जे काही पुण्य केलेलं होतं ते त्यांच्या पायावर समर्पित केल्यामुळं दोन्ही शून्य झाल्यामुळं मुक्ती प्रदान करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना त्यांना अनुज्ञा दिलेली आहे. श्रीराम नामे जड तरते तो श्रीराम देखता ते प्रीते चारे मुक्तिदासी होते श्रीराम भक्ते प्रतापे. आणि प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या निष्ठा स्पर्शाने जे काही जड आहे, ज्यांच्यामध्ये असणारं चेतना नाही ते सुद्धा असणारं तरुण जातात. तर असणारा प्रभू रामचंद्राची असणाऱ्या भक्ती आपल्या जर चित्तामध्ये असेल तर निश्चितच त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ऋषेश ब्रह्म समाधान अप्सरा झाल्या सुख संपन्न करोणिया दिनोद्धारण रघुनंदन निघाला. आता भगवंताने असणाऱ्या ऋषीवरांना मुक्तीचं प्रदान केल्यामुळे प्रभू रामचंद्रामध्ये लीन करून घेतलेलं आहे. आणि ब्रह्म समाधान त्या ऋषीवरांना दिलं. आणि त्याचबरोबर ज्या काही अप्सरा आहेत त्यांना सुद्धा प्रभू रामचंद्राने अत्यंत सुखकर केलेलं आहे आणि त्या आपापल्या सदनाला निघून गेलेल्या आहेत. मंद करणेचे जे कोण प्रेम त्या आश्रमे सुखी झाला श्रीराम ऋषी हे सुखी झाला परम सुख संभ्रम अप्सरा. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी मंदकर्णी ऋषीने अत्यंत प्रेमपूर्वक आदरपूर्वक त्यांची सेवा केल्यामुळं प्रभू रामचंद्रांना हे आनंद झाला. आणि त्याच्यामुळं इतके दिवस असणाऱ्या त्या मंदकर्णी ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांनी घालवलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मणजी हे सुखी झाले. पुन्हा असणारा पंचाप्सरा सुद्धा सुखी झालेले आहेत. आणि ऋषीवर्य देखील अत्यंत आनंदी झालेले आहेत. सुखे झाले लक्ष्मण सीता मग ऋषी संपुसोनी तत्वता पहावयाश्रमा समस्ता होय निघता श्रीराम. आणि अशा प्रकारे आता सर्वजण समाधानी झालेले आहेत. समाधानी झाल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या ऋषींजवळ गेले. ऋषींना विचारलं की हे भगवान, आता तुमचा असणारा पाहुणचार जो आहे तो आमच्यासाठी असणारा बास झालेला आहे. आम्हाला आणखीनही काही ऋषीवर्यांचे म्हणजे ऋषीवर्यांचा असणारा निरोप घ्यायचा आहे, त्यांना भेटायचं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला आज्ञा करावी अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या मंदकर्णी ऋषीला बोलू लागले. ऋषी आश्रमाचा अवकाश कोटे मास कोटे 2 मास कोटे नेमस्त 5 मास कोटे शनमास श्रीराम राये. पण तिथून निघाल्याबरोबर प्रभू रामचंद्र असणार
कुणाच्या आश्रमामध्ये 1 महिना राहिले, कुणाच्या आश्रमामध्ये 2 महिने, 4 महिने, 5 महिने, 7 महिने, अशा प्रकारे असणारं क्रमण जे आहे पुढं पुढं भगवंत चालू लागलेले आहे. कोटे वर्ष 1.5 वर्षे, कोटे राहे चतुर्मासे, ऐसा विचरता वनवासे, सुतीक्ष्ण पासे राम आला. आणि अशा प्रकारे कुठं वर्षभर राहू लागले, कुठं असणारे 1.5 वर्ष राहू लागले, 4 महिने राहू लागले, 2 महिने राहू लागले, 5 महिने, आणि असं मुक्काम करीत करीत असणारा, मुक्काम दर मुक्काम करीत करीत असणारा प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा सुतीक्ष्ण ऋषीने आपल्या आश्रमात बोलवल्यामुळं त्यांच्या ठिकाणी पोहोचलेले आहे. श्रीरामाचे पुनरागमन, तेने हरिकला सुतीक्ष्ण, आलिंगिले श्रीराम लक्ष्मण, आल्हाद पूर्ण ऋषीवर्या. आणि प्रभू रामचंद्रानं आपण सांगितलं होतं की या सगळ्यात असणारा जे आश्रम आहे ते आश्रम फिरून पुन्हा या ठिकाणी या. आणि तशाच प्रकारे प्रभू रामचंद्राने सर्वांना भेट दिली, सर्वांना असणारा सुखी केलं, आणि सुखी करून पुन्हा माझ्याकडे प्रभू रामचंद्र आलेले आहेत, आणि अत्यंत सुखामध्ये असणारे ते दिसू लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच अत्यंत अगाध प्रेमाने त्या असणाऱ्या ऋषीने प्रभू रामचंद्रांना मिठी मारलेली आहे. नित्य श्रीराम पूजन, देवो निवन फळे भोजन, राहाविला श्री रघुनंदन, किंचिन नुन अर्धार्ध. आणि अशा प्रकारे असणारं प्रभू रामचंद्र जे आहेत ते प्रभू रामचंद्र तिथे गेल्यामुळे त्यांना फुलांनी असणारं त्यांना स्वागत केलेलं आहे. त्यांना खायला असणार अत्यंत सुपरिपक्व अशा प्रकारचे फळं दिली, आणि अत्यंत सुखकर केल्यानंतर 15-20 दिवस असणार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषीच्या आश्रमामध्ये राहिलेले आहे. श्रीराम बैसोनी सावकाशे, सादरे पुषे सुतीक्ष्णासे, अगस्त्याश्रम जये प्रदेशे, तेथे तुम्हा आम्हा सिधाडावे. आता त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर भगवंताने असणार अत्यंत आदरपूर्वक सुतीक्ष्ण ऋषीपाशी बसले आणि सांगितलं की हे भगवान, आमची एक असणारी इच्छा आहे की जे अगस्त्य आहेत त्या अगस्त्य ऋषींचा असणारा जो काही आश्रम आहे त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची इच्छा आहे, आणि त्यामुळे तुम्ही तिकडे जाण्याचा जर मार्ग सांगितला तर अत्यंत उचित अशा प्रकारचं होईल. ऐकोने श्रीरामाचे वचन, सुतीक्ष्ण मने धन्य धन्य, अगस्त्याश्रम परम पावन, अवश्य गमन तेथे कीजे. आणि असं बोलल्याबरोबर असणारं प्रभू रामचंद्राने सांगितलं, आणि सांगितल्याबरोबर जे सुतीक्ष्ण ऋषी आहेत त्या सुतीक्ष्ण ऋषीने असणार सांगितलं की हे भगवान, जे काही अगस्त्य ऋषी आहेत त्या अगस्त्य ऋषीकडे असणारा आश्रमाकडे जो काही जाणारा मार्ग आहे तो मी तुम्हाला असणारा निश्चित सांगतो. वन लागले सगन दाट, सहसा मार्ग न कळे स्पष्ट, स्वामींनी दाखवावे वाट, अवस्था उत्कट गमनार्थी. आणि अशा प्रकारे असणारे हे भगवान ह्या दंडकारण्यामध्ये अगस्त्य ऋषी राहतात, तिथून असणारा 5-7 किलोमीटरवरच आहेत, परंतु असणार अत्यंत जी काही वाट आहे खडतर अशा स्वरूपाची आहे असं असणार त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी बोलू लागले. श्रीरामा मी सांगू किती, तो आमच्या गतीची गती, मार्ग पुससे आम्हान प्रते, आश्चर्य किती सांगावे. आणि हे प्रभू रामचंद्र, तुम्ही आमच्यासारख्या असणारा एक जीवाला हा मार्ग विचारू लागलेला आहात, परंतु भगवान आम्ही जे काही तुम्हाला बोलणार आहोत, आमच्या जे काही असणारे देहाची चलबिचल आहे किंवा असणारं चालणं येणं बोलणं या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे असणारं चालू लागतात, आणि तेच असणार तुम्ही आम्हाला मार्ग काय विचारतात अशा प्रकारे बोलू लागले. येतो असे अर्ध योजना, अगस्त्य आश्रमस्थान, येणे मार्गे करावे गमन, ऐसे सुतीक्ष्ण बोलिला. आणि त्यांनी सांगितलं की इथून असणार अर्ध योजन म्हणजे असणारा 2-3 किलोमीटरवरच अगस्त्य ऋषींचा असणारा आश्रम आहे, आणि त्या आश्रमाकडे असणार या मार्गाने जा अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी प्रभू रामांना बोलतात. सीताराम लक्ष्मण ऋषेश करून ध्यान म्हणा, तिघे जणे केले गमन, अगस्त्य स्थान लक्ष्मणे. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मणजी या तिघाने सुद्धा सुतीक्ष्ण ऋषींना नमस्कार केला, आणि नमस्कार करून असणारा अगस्त्य ऋषींच्या आश्रमाकडे त्या ठिकाणी निघू लागले.
प्रभु रामचंद्र भगवान की जय. अगस्तीचे निज महिमान ऐके श्रीरामा सावधान वतापी लव ब्राह्मणज्ञ त्याचे जळान केले. आणि अशा प्रकारे असणार ते बोलू लागले कृष्ण ऋषी की हे प्रभू रामचंद्रा, जे अगस्ती ऋषी आहेत ना, त्यांचा असणार महान अशा प्रकारचा पराक्रम आहे. ते अत्यंत वंदनीय अशा प्रकारे असणाऱ्या सर्वांसाठी आहेत. आणि जे वातापी आणि इलवल अशा प्रकारचे जे काही 2 राक्षस होते, त्या 2 राक्षसांना असणार मारण्याचं कार्य त्या अगस्ती ऋषींनी केलेलं आहे. वतापे ब्राह्मण होय आपण इल्व कपटे होयांना ब्राह्मण निमंत्रोनी जाना श्रद्धा भोजन संतृप्त देते. मग काय करायचं? या 2 जे राक्षस आहेत त्या वातापीने आपण ब्राह्मण व्हायचं, ब्राह्मण वेश असणारा धारण करायचा. आणि जो काही इलवल आहे त्या इलवलाने असणारा अन्न जे आहे जे खाण्याचं ते असणारं त्याचं रूप धारण करायचं. आणि आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून ब्राह्मण आपत्ती असणारे जेवायला बोलवायची आणि त्यांच्यासोबत काय करू लागले. वतापे गो बाय बंधुसे येरो निगे फोडोने द्विज कुशी या परी ते ब्राह्मणांचे छोडोने राक्षसे मारिजे. आणि अशा प्रकारे असणारं ब्राह्मण म्हणून असणारं वेश धारण करायचा, जेवायला असणारं ब्राह्मण वृंदांना बोलवायचं. आणि बोलवल्यानंतर ते असणारं ज्यावेळेस ते इलवल अन्न बनवून राहायचा आणि ते अन्न ज्यावेळेस असणारा ब्राह्मण ग्रहण करायचे त्यावेळेस असणारा वातापीने काय करायचं, मोठ्याने हाक द्यायची की हे इलवला बाहेर ये. बाहेर ये म्हणल्याबरोबर असणारं त्या इलवलाने पोट फाडूनच असणारा ब्राह्मणाच्या बाहेर पडायचं. आणि अशा प्रकारे असणार त्यांचा जीव घ्यायचा. असं जे काही कार्य आहे ते 2 राक्षस असणारे करू लागलेले होते. ऐसे जाणून ब्राह्मण गाते त्यांचे सोय आला अगस्ते इल्व ओदना अन्न प्रयुक्ते तिथले संतृप्ते भोजना. मग अशा प्रकारे असणारे ते ब्राह्मणाला त्रास देऊ लागले. आणि त्याच्यामुळं जे अगस्ती ऋषी आहेत त्यांनी विचार केला की आपणच असणारे यांच्या घरी आता भोजनाला जायला पाहिजे. मग या इलवल वातापीने काय केलं, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि इलवल जो आहे तो अन्न बनवून त्या ठिकाणी ताटामध्ये राहिला. आणि अगस्ती ऋषी गेले आणि अगस्ती ऋषीला असणार काय बोलू लागले. अगस्ते प्रति ग्रासोग्रासे भस्म करे जठराग्नेसे ठाव नाही इलवासे कवने कुसे फाडावे. आणि अशा प्रकारे जे काही अगस्ती ऋषी जेवायला बसले आणि इलवल अन्न बनवून त्या ताटामध्ये राहिल्याबरोबर असणार त्या अगस्ती ऋषीने घास घेतला आणि पोटात घातला. पोटात घातल्याबरोबर अगस्ती ऋषीचा एक नियम होता की ते मध्ये गेल्यानंतर त्या जठराग्नेमध्ये सर्व जे आहे अन्न ते भस्म करून टाकायचं. त्याचा असणार म्हणजे रक्तामध्येही रूपांतर होत नव्हतं किंवा असणारं मलमूत्रामध्ये सुद्धा असणारं रूपांतर होत नव्हतं. त्याचा असणारा भस्म करण्याचं कार्य अगस्ती ऋषी करीत होते. परंतु इलवलाला ही गोष्ट माहीतच नव्हती. तो पोटात गेला परंतु त्याला आता बाहेर कुठून निघावं अशा प्रकारची चिंता लागून राहिली. वतापे गो बाय इलवालासे तव अगस्ती म्हणे म्या जिरविले त्यासे गोपाला वातापेसे अगस्तीसे गिळू दावे. मग आता अगस्ती ऋषीने घास गिळलेला आहे, तो इलवल असणारा पोटामध्ये गेलेला आहे. मग आता यांचं नाटक सुरू झालं. वातापीने असणारा हाक मारायला चालू केली, हे इलवला बाहेर ये इलवला बाहेर ये. असं म्हणता क्षणी असणार अगस्ती ऋषीने सांगितलं की हे वातापी, तू ज्याला असणारा इलवलाला बोलू लागलेला आहेस ना, तो जठराग्नेमध्ये असणार तो भस्म मी केलेला आहे. आणि असं ऐकता क्षणी असणारा वातापी अत्यंत क्रोधान्वित झाला आणि आपलं जे काही मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये येऊ लागलेलं आहे. विकट धरोने राक्षस वेश तारुर देव नियाहक तावला अगस्ती सन्मुख विक्राळ मुख पसरोने. आणि आपलं जे काही मुख्य स्वरूप आहे स्वस्वरूप असणारं त्याचं राक्षसाचं होतं आणि त्याच्यामुळे त्याने अत्यंत भयंकर अशा प्रकारचं स्वरूप धारण केलं आणि मोठं आकराळ विक्राळ असणारं तोंड जबडा वाजून अगस्ती ऋषीच्या दिशेने जाऊ लागलेलं आहे. अगस्ते नेत्रींचा कोपाग्ने वतापी सांडीला चळणे
भस्म केला अर्धक्षणे जो का ब्राह्मणे छळ घाते. आणि जो भयंकर अशा स्वरूपाचा असणारा आग ओकणारा राक्षस तो ऋषींच्या समोर असणारा येऊ लागला. येता क्षणीच असणारा अत्यंत क्रोध अगस्त्य ऋषीला आला आणि त्यावेळेस नुसते डोळे उघडून त्याच्याकडे असणारा रागाने पाहिल्याबरोबरच तो वातापी असणारा एका क्षणामध्ये जळून खाक झालेला. ऐसे पाप राक्षस दोने अगस्तीने सांडले जाळवणे. ऐसा प्रतापी महामुनी अवश्य दर्शने जावे तुम्ही. आणि अशा प्रकारचे जे काही पापी असणारे जे काही हिलवल आणि त्याचा असणारा वातापी भाऊ होता त्या दोन राक्षसांचं मर्दन करण्याचं कार्य भगवान असणारा अगस्त्य ऋषीने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं निश्चितच तुम्ही अशा प्रकारच्या ऋषींची भेट घ्या. असणाऱ्या महान अशा प्रकारचे आहेत असं त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी बोलू लागले. सांगे सुतीक्ष्ण पुढे वन आहे अतिगहन. सहसान टाकी अगस्ती स्थान सांगेन कोण ती ऐका. आणि त्याच्यामुळे बोलू लागले सुतीक्ष्ण ऋषी की हे जे अगस्त्य ऋषींचा असणारा आश्रम आहे तो अत्यंत कठीण आणि जाण्यासाठी खडतर अशा स्वरूपाचा आहे. आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला आणखीन एक तुम्हाला सुलभ होईल अशा प्रकारची युक्ती सांगतो. ज्येष्ठ बंधू नावे अगस्ते कनिष्ठ नाम महामती. तेथून अर्ध योजनांते आश्रम स्थिते तयाचे. आणि अशा प्रकारे असणारं त्या सुतीक्ष्ण ऋषींनी सांगितलं की इथून असणारा अर्ध योजनेनंतर महामती अशा प्रकारे असणारा अगस्त्य ऋषींचा असणारे बारके बंधू आहेत आणि अगोदर त्यांच्या असणाऱ्या आश्रमाला तुम्ही जा आणि तिथून पुढे असणारा बाकीचं कूच करा. जाऊन त्याच्या आश्रमाप्रते आजीच तेथे क्रमोणी राहते. प्रत्येक काळी श्री रघुपती तुम्हा अगस्ते भेटेल. आणि महामती ऋषींच्या असणाऱ्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आजची जी काही रात्र आहे ती रात्र काढा आणि पुन्हा महामती ऋषी असणार तुम्हाला अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी मदत करते. महामतींच्या वनस्थळे न पेरिता साळी केळी. पिंपळे नागवेली पोपळे आश्रमाजवळे शोभते. आणि महामती ऋषी जे आहेत त्यांची असणारी खासियत काय आहे की त्यांनी असणारा जे काही साळ भात वगैरे जे आहे वेली कोणत्या असतील किंवा खाण्याची फळं असतील ती आपल्या तपोबळावर उगवलेली आहेत. त्यांनी कोणत्या प्रकारचं बी आणलं नाही अथवा रोपटं आणलं नाही. हे असणार त्यांची महान कीर्ती आहे. अशा प्रकारचे असणारे कीर्तिवान महामती आहेत आणि त्यांच्या इथे असणारा एक अर्धरात्र मुक्काम करा असा असणारा विचार सुतीक्ष्ण ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलतात. ऋषे सत्तव महामते तुम्हासे भेटावया अगस्ते. ज्या ज्या सांगेल गमन गती त्या त्या स्थिती तुम्ही जावे. आणि अशा प्रकारे असणारा पुन्हा ज्या प्रकारे असणारा महामती तुम्हाला सांगतील आणि त्या त्या असणाऱ्या रीतीने तुम्ही पुढे असणारा क्रमित करा अशा प्रकारचं त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी बोलतो. सुतीक्ष्णा करोनियान मना तिघीन केले गमन. वने उपवने शोभयमान वस्ती स्थान महामतींचे. आणि अशा प्रकारे असणारा ज्यावेळेस सुतीक्ष्ण ऋषींनी मार्ग क्रमित कसा करायचा ही असणारी दिशा दाखवून दिल्याबरोबर प्रभू रामचंद्र त्यांनी दाखविलेल्या मार्गाने असणारा जाऊ लागले. आणि जात असताना अत्यंत सुंदर अशा प्रकारचे जे काही जंगल आहेत वन आहेत ते लागू लागले आणि असंच क्रमित असणार महामतीच्या आश्रमाजवळ येऊन ठेपले. आश्रमाला श्री रघुनाथ परम आल्हाद महामती. रावणे अति प्रीती सीतापते पूजिला. आणि अशा प्रकारे असणार क्रमण करीत असणारा महामती जे आहेत त्यांच्या आश्रमापर्यंत प्रभू रामचंद्र पोहोचल्याबरोबर असणारा जसं प्रभू रामचंद्रांना महामतींनी पाहिलं अत्यंत अगाध अशा प्रकारचा आनंद झालेला आहे. आणि आनंद होऊन या सीता माता लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्र या तिघांचीही पूजा यथोक्त आदरपूर्वक त्यांनी केलेली आहे. एका जनार्दना शरण वदामया त्रिशिरा खर दूषण. अगस्तीचे श्रीराम दर्शन अस्त्र ग्रहण ऋषी वरदे. आणि अशा प्रकारे असणार आता इथून पुढं नारबाबा सांगू लागलेले आहेत की खर दूषण आणि त्रिशिरा यांना मारण्यासाठी जे काही अगस्त्य ऋषी आहेत ते आशीर्वाद देतील. अस्त्रशस्त्र ग्रहण असणार करण्यासाठी उपयुक्त शक्ती देतील आणि तीही काही अस्त्रशस्त्र देतील अशा प्रकारची कथा असणार त्या ठिकाणी पुढील अध्यायात होणार आहे. येथे श्री भावार्थ रामायणे अरण्यकांड एका कार्तिकाय श्रीराम पंच अप्सरा मंद कर्णे उद्धारण नाम चतुर्दशम अध्याय.